आपल्यातल्या काही निवडकमधल्या पण निवडक लोकांसाठी, माझ्यापेक्षा वयानं मोठे असतील किंवा लहान असतील अशा माझ्या बहीण भावांसाठी आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमधून कुणाला डिमोटिवेट करायचं नाही, पण एक रियालिटी चेक द्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता ही निवडक लोक कोण, तर ती ज्यांना या 9 to 5च्या रॅट रेसमध्ये नाही अडकायचं, ज्यांना स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे, स्वतःचा बिझनेस करायचा आहे. आणि त्यातली पण निवडक लोक ती ज्यांचं आता उद्याच किंवा पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यामध्ये स्वतःचं काहीतरी नवीन सुरू होईल आहे. आता या सगळ्यांमधल्या बऱ्याच केसेसमध्ये काय होतं ते सांगतो. एखाद्या भाड्यानं घेतलेल्या गाळ्यामध्ये किंवा स्वतःच्या जागेवर एक फर्निचर केलेलं नवीन कोरं दुकान तयार होतं. ते दुकान कशाचंही असू शकतं, कपड्याचं असेल, मोबाईलचं असेल, आता सध्या ट्रेंडिंगला आहे ते मेडिकल असेल किंवा मग पार्लर, बेकरी, काहीही. मस्त एकदम गाणे लावून पूजा करून एखाद्या सेलिब्रिटीच्या किंवा मग आईवडिलांच्या हस्ते उद्घाटन होतंय, मित्रांसोबत पार्ट्या होतात. आणि मग पुढं पहिले काही दिवस मित्रांची वर्दळ राहते, नंतर पुढचे काही आठवडे जवळचे लोक कसं चाललंय काय चाललंय हे बघायला येणारे राहतात. आणि मग काही महिन्यानंतर अशी कंडिशन येते की सकाळी दुकान उघडायचं, दिवसभरात 2-4 गिराईक आले तर आले, नाहीतर मग दिवसभर रील स्क्रोल करत बसायचं, पबजी खेळत बसायचं. मग आता यापेक्षा ती 15,000ची नोकरी बरी ना, ॲटलिस्ट महिन्याला हातावर पैसे तरी भेटतात. मग आता याच्या पुढं काय, तर खरंच काहीतरी करून दाखवायची इच्छा असेल तर हे बंद करून दुसरं काहीतरी सुरू केलं जातं, किंवा जर बापदादाचा पैसा असेल तर हेच रुटीन कंटिन्यू केलं जातं. मी गॅरंटी देऊन सांगतो की ही व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं असं एक ना एक तरी उदाहरण बघितलंच असणार आहे. प्रश्न हा नाही की असं कुणासोबत झालं, प्रश्न हा आहे की असं का होतंय. फेमस इंग्लिश प्रोवर्ब आहे, ओनली अ फूल विल टेस्ट द डेप्थ ऑफ वॉटर विथ बोथ द फीट. म्हणजे एक मूर्ख व्यक्तीच पाण्याची खोली मोजण्यासाठी त्यात दोन्ही पाय टाकतो. ऑफकोर्स ही गोष्ट फक्त पाण्याबद्दल नाही आहे. सोशल मीडियावरच्या व्हायरल व्हिडिओजमध्ये आपल्याला फक्त सक्सेसफुल स्टोरीज बघायला भेटतात. आम्ही एवढा पैसा लावला, आम्ही तेवढा पैसा लावला आणि आज आता महिन्याला आम्ही एवढे कमवतोय, दिवसाला एवढे कमवतोय, असे दाखवणारे भरपूर व्हिडिओ बघायला भेटतात. कुणीतरी मित्रानं कॅफे टाकलाय किंवा दुकान टाकलंय आणि एकदम मस्त चालायला आहे. कुणीतरी शेअर मार्केटमध्ये पैसा लावला आणि वर्षभरामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वापस काढला. आहेत माझ्याकडे भरपूर साठवलेले पैसे किंवा कोणत्या तरी ओळखीच्या व्यक्तीकडून कमी व्याजदरावर पैसे मिळालेत म्हणून मी पण आता तेच करतो, असा विचार करणारे भरपूर आहेत. हो, त्या व्हायरल व्हिडिओजमध्ये जिद्द आणि चिकाटी दाखवली जाते, पण त्या जिद्द आणि चिकाटीसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अभ्यास. मान्य आहे की पाण्यात पडल्याशिवाय माणूस पोहायला शिकत नाही, पण पाण्यात उडी मारण्याआधी त्याची खोली किती आहे, जर गरज पडली तर बाहेर निघायला वाट आहे का, आहे तर किती वाट आहे, हे चेक करणं एक कॉमन सेन्स आहे. जेवढं महत्त्वाचं आहे हार्डवर्क करणं, तेवढंच महत्त्वाचं आहे अभ्यास करणं, त्या निशचा, त्या लोकेशनचा, सप्लाय आणि डिमांडचा. आपण जर आपली नवीन गोष्ट सुरू करतोय तर त्या ठिकाणी आपल्या आधी हेच कोणी केलंय का, जर केलं असेल तर त्यांनी काय बरोबर केलं, त्यांचं काय चुकलं, त्यांच्यापेक्षा आपण काय वेगळं करू शकतो, किंवा या गोष्टीचा फ्युचर ट्रेंड कसा असेल याचा अभ्यास करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे बॅकअप प्लॅन असणं. देव न करो जर अपयश आलंच तर पुन्हा जिद्दीनं स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत पोट भरण्यासाठी आपला एखादा बॅकअप प्लॅन असणं, त्याची कॅपिटल असणं. आजकाल तुम्ही कोणताही बिझनेस सुरू करायचं म्हटलं तर ॲटलिस्ट ₹1,00,000 तरी लागतात. आणि प्रत्येक मिडल क्लासमधल्याला माहिती आहे की ही अमाऊंट काही छोटी नाही. आतापर्यंत मी जे काय बोललो ते सगळ्या कॉमन गोष्टी आहेत, प्रत्येकाला माहिती आहेत. मी असं काही जगा वेगळं सांगितलेलं नाही. पण हे जे पुस्तक आहे हे वाचल्यामुळं ते बोलण्याचा कॉन्फिडन्स आला. अशीच किंवा ह्याच्यापेक्षा भारी 100 पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातील. आधी ती वाचा, अभ्यास करा, अनुभवी लोकांना भेटा, त्यांचे अनुभव ऐका आणि मगच तुमचं पुढचं पाऊल उचला. बाकी इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल, माझं काही चुकलं असेल तर तुमचं मत नक्की कळवा. ती निवडक लोक ज्यांनी त्यांचा नवीन बिझनेस सुरू केला आहे, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट्समध्ये शेअर करा आणि अनुभवी लोक त्यांना गाईड करा.